नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी एक टिप, जर तुमची कोणतीही भाजी म्हणजे सुकी भाजी असो करपली गेली असेल तर भाजीला जो करपटपणाचा वास येतो तो येऊ नये त्यासाठी भाजीमध्ये 1 चमचा दही मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जो करपट वास आहे तो निघून जाईल। आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण मी अशाच नवनवीन टिप्स आणि त्याचबरोबर नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते। आता उन्हाळा चालू झाला आहे आणि किचन मध्ये काम करायचं म्हटलं का जराशी टेन्शन येतं, कारण थोडंसं काम करायला गेलं का पूर्ण घामाघूम होतो आपण। मग अशीच आपण एक रेसिपी पाहणार आहोत जे की झटपट आहे, टिफिनसाठी असो किंवा रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी अगदी पटकन तुम्ही बनवू शकता। अशी आज आपण सोयाबीनची एक भाजी पाहणार आहोत। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण एकदम झटपट होणारी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी सोयाबीन घेतलेले आहेत, थोडंसं मीठ आणि पाणी टाकून छान हे शिजवून घेतले। आता हे यातील पाणी काढून घ्यायचं पूर्णपणे आणि मिक्सरच्या भांड्यात घेऊन हलकं ओबडधोबड याचं वाटून घ्यायचं आहे। अगदी फाईन पेस्ट याची बनवायची नाही। आता दुसरीकडे आपण मसाला बनवायला घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण फोडणी देऊन घ्यायची आहे। हवं तर तुम्ही जिरं मोहरी दोन्हीची फोडणी देऊ शकता किंवा फक्त जिऱ्याची देखील फोडणी या ठिकाणी देऊन घ्यायची आहे। त्यानंतर 1 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळी आणि थोडंसं आलं छान असं टेचून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे कांदे। या भाजीमध्ये कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण जास्तच लागतं, त्यामुळे या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे कांदे जे आहेत ते छान बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते देखील या तेलामध्ये छान मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे। आता याचा फक्त थोडासा कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला कांदा या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला खरंच सांगते पटकन देखील होते आणि त्याचबरोबर प्रोटीनयुक्त ही रेसिपी आहे। मुलांना टिफिनला अगदी तुम्ही देऊ शकता। त्याचबरोबर ही चपाती, भाकरी आणि पाव किंवा ब्रेड बरोबर सुद्धा ही भाजी खूप छान अशी लागते। मस्त कांद्याचा कलर चेंज झाला की यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो जे आहेत बारीक चिरून घेतलेत ते टाकून घेतले आणि त्याचबरोबर मीठ। आता सोयाबीन शिजताना देखील मीठ वापरलं होतं, त्यामुळे त्या अंदाजानेच आपल्याला यामध्ये मीठ वापरायचं आहे। आता यामध्येच मी थोडंसं लाल तिखट टाकून घेते आवडीनुसार आणि त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला। गरम मसाला नसेल तर चिकन मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा साधा आपला जो सब्जी मसाला येतो ना तो मसाला वापरला तरीही देखील चालेल आणि हळद पावडर टाकून घ्यायची। त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर टोमॅटो आणि कांदा छान शिजण्यासाठी, टोमॅटो एकदम मॅशी होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते। जवळपास अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून छान हे टोमॅटो जे आहेत सॉफ्ट होतोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता 3 ते 4 मिनिटांमध्ये टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत मस्तपैकी। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। काय होतं, सोयाबीन ज्यावेळेस आपण यामध्ये टाकतो सोयाबीन पाणी शोषून घेतं, त्यामुळे एकदम कोरडं जर तुम्हाला एकदम टिफिनसाठी बनवायची असेल एकदम सुक्की तर तुम्ही यामध्ये थोडंसंच पाणी टाकू शकता आणि तुम्हाला जर थोडीशी हलकी ग्रेव्ही ठेवायची असेल तर त्यामध्ये अजून थोडंसं जास्त देखील पाणी यामध्ये टाकू शकता। आपण जे सोयाबीन घेतले होते वाटून ते देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झाल्याच्या नंतर यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे। हवं तर यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकू शकता। आता आपण पाणी टाकलं होतं पण ते सर्व सोयाबीननी शोषून घेतलेलं आहे, त्यानंतर एकदम कोरडे झाले, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे। आता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेते, झाकण ठेवून पुढील 3 ते 4 मिनिट पुन्हा शिजवून घेते, वाफ देऊन घेते, जेणेकरून जे सोयाबीन आपण टाकलेले आहेत त्याला देखील मसाल्याची टेस्ट लागेल। तुम्ही हवं तर यामध्ये अर्धा ढोबळी मिरची बारीक चिरून देखील फोडणीमध्ये वापरू शकता। ढोबळी मिरचीची चव देखील खूप छान अशी लागते। मस्त अजून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं आणि छान मस्तपैकी आपली ही सोयाबीनची बुर्जी म्हणू शकता, सोयाबीनचा खिमा म्हणू शकता, अगदी झटपट आणि चविष्टच, खायला अप्रतिम लागते। ब्रेड किंवा पाव बरोबर देखील तुम्ही खाऊ शकता। पावभाजीला जशा प्रमाणे तुम्ही ब्रेड किंवा पाव भाजून घेता तुपामध्ये तसेच तुम्ही भाजून घेऊ शकता। खूप छान ही टेस्ट लागते याची।
ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।